नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पृथ्वीज फॅशन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या आरी वर्कच्या फ्री ऑनलाईन कोर्समध्ये दररोज एक नवीन गोष्ट शिकत आहोत. आज आपल्या कोर्सचा 16वा दिवस आहे. आजचा क्लास प्रत्येक नवशिक्यांसाठी खूप महत्वाचा आहे, कारण कितीही सुंदर डिझाईन असली, कितीही महाग मटेरियल वापरलं तरी जर डिझाईन फॅब्रिकवर व्यवस्थित ट्रेस झाली नाही तर संपूर्ण आरी वर्क बिघडू शकतं. तर आतापर्यंत आपण बऱ्याचशा बेसिक गोष्टी शिकलेलो आहोत 1 ते 15 पर्यंतच्या व्हिडिओमध्ये, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिकच गोष्ट शिकणार आहोत. ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण आरी वर्क सुरू करण्याआधीची सर्वात महत्वाची स्टेप शिकणार आहोत. अनेक जण विचारतात मोबाईलवरून डिझाईन फॅब्रिकवर कशी घ्यायची किंवा बटर पेपर आणि कार्बन पेपरने ट्रेसिंग कसं करायचं. तर आज मी तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवणार आहे. हा व्हिडिओ नीट पाहिलात तर कोणतीही आरी वर्कची जी डिझाईन आहे तुम्ही अगदी सहज फॅब्रिकवर ट्रान्सफर करू शकता. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आता आपण सुरुवात करूयात. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, आता इथे मी कार्बन पेपर घेतलेला आहे. हा येलो कलरचा कार्बन पेपर आहे. त्यानंतर इथे मी बटर पेपर घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, हा जो कार्बन पेपर आहे याच्यामध्ये बरेचसे प्रकार मिळतात, ते आपण पुढे बघणारच आहोत. आता हा आहे बटर पेपर. तर बटर पेपर आपण घेणार आहोत. याच्याऐवजी तुम्हाला ट्रेसिंग पेपर सुद्धा मिळतो, पण बटर पेपर हा सगळ्यात बेस्ट आहे आणि तो सगळ्यात सहज सोपा आणि समजणारा आहे. कारण ट्रेसिंग पेपर जर तुम्हाला समजत नसेल तर बटर पेपर आपण रोज आपल्या वापरातही असतो घरात, त्याच्यामुळे तो देखील आपण इथे घेऊया. तर आता मी तोच इथे घेतलेला आहे. आता हा आहे आपला कार्बन पेपर. आता हा जो कार्बन पेपर आहे तो आपल्याला विकत घेतानाच ऑनलाईन तिथे आपल्याला फॅब्रिक कार्बन पेपर असं टाकायचं आहे. कारण 2 प्रकारचे वेगळे अजून एक कार्बन पेपर आहे, तो घ्यायचा नाही, कारण तो इथे फॅब्रिकवर वापरला जात नाही. आता बघा, मी बटर पेपर घेतलेला आहे, तो देखील इथे मी ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे. हा इथे माझ्याकडे बंच आहे आणि कार्बन पेपरचा देखील बंच आहे. तर त्यातला आता मी एक एक इथे घेतलेला आहे वापरण्यासाठी. अगदी डिटेलमध्ये सांगत आहे. तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर मी त्याची लिंक जी आहे ती टॅग मध्ये टाकणार आहे, तिथून जाऊन तुम्ही परचेस करू शकता. आता मी इथे कार्बन पेपर घेतलेला आहे. आता आपल्याला मोबाईल घ्यायचा आहे. सगळ्यात महत्वाचं, मोबाईलमध्ये तुम्हाला एक ऍप जो आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर प्ले स्टोअर मध्ये जाऊन तुम्हाला हा ऍप डाउनलोड करायचा आहे. त्याचं नाव आहे पेपर कॉपी. आता बघा, मी तो ओपन केलेला आहे. ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता, त्याच्या जी गॅलरी आहे त्याच्यामध्ये मला एवढे सगळे व्हिडिओज दिसत आहेत. आता लक्षात घ्या, हे व्हिडिओ त्याच्यामध्ये नसतात, तर आपण जे गॅलरीमध्ये सेव्ह करतो ते व्हिडिओज तिथे येतात. तर अशा पद्धतीने तुम्ही फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे जी परमिशन येईल ती ग्रँट करायची आहे आणि पुढे जायचं आहे. आता मी हा जो इमेज आहे तो इथे तुम्हाला फक्त दाखवत आहे. तर तो कशा पद्धतीने मी सिलेक्ट केला ते. आता बघा, याच्यावर आपल्याला हा जो ऍप आहे याच्यामध्ये बघा, तुम्ही त्याला रोटेट करू शकता हॉरिझॉन्टल शेपमध्ये किंवा व्हर्टिकल शेपमध्ये, लेफ्ट राईट असं तुम्ही त्याला रोटेट करू शकता, जसं तुम्हाला जशी इमेज हवी आहे तशी. आता इथे खाली बघा स्क्रीनला, तिथे ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यानुसार तुम्हाला चूज करायचं आहे व्हर्टिकल हवा आहे कसं आहे. आता इथे बघा ब्राईटनेस आहे तो कमी जास्त करायचा आहे. जर तुमचा चांगला अँड्रॉइडचा फोन असेल तर तिथे ते जे ब्राईटनेस आहे ते आणखीन उठून दिसतं. म्हणजे काय होतं की तुम्ही जो बटर पेपर आहे तो ठेवल्यानंतर जी स्क्रीन आहे ती जास्त ब्राईट असल्यामुळे जी इमेज आहे स्क्रीनवरची ती व्यवस्थित उठून दिसते. आता या फोनला तेवढा ब्राईटनेस नाहीये म्हणून ते दिसत नसावं, पण तरी सुद्धा तुम्ही बघू शकता की ते बटर पेपर जे आहे ते आपल्याला जसं हवं आहे तसं ते ट्रान्सपरंट असल्यामुळे काय होतंय की ते दिसताना जी इमेज आहे ती दिसते. आता आपल्याला काय करायचं आहे, हे पेपर जे आहे ते ठेवल्यानंतर तुम्ही इथे त्याला सेट करायचं आहे. आता ह्याला लॉक करण्याची सुद्धा एक पद्धत आहे, तर ती पद्धत मी तुम्हाला सांगते. तर सुरुवातीला आपण हा जो ऍप आहे तो कसा आपण त्याला चालवायचा आहे ते बघायचं आहे. तर इथे जे इमेजेस आहेत ते बघायचे आहेत, ते चेक करायचे आहेत, ब्राईटनेस वाढवायचं आहे. आता ह्याला लॉक करायचं आहे. तर ते लॉक कसं करायचं, आता आपण पुढची इमेज घेणार आहोत, तर त्या इमेजला मी तुम्हाला दाखवते. आता हे ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही बटर पेपर ठेवता तर तुम्ही ड्रॉइंग जी आहे ती ड्रॉ करत असताना बटर पेपरवर ते हलू शकतं. पेपर हलू शकतो, स्क्रीन नाही हलणार, कारण आपण ते लॉक करणार आहोत. तर ते हलू नये म्हणून तुम्ही इथे चिकटपट्टी सुद्धा बाजूला लावू शकता, किंवा तुम्ही त्या मोबाईलच्या खाली तो थोडासा बटर पेपरचा भाग आतमध्ये टाकू शकता. म्हणजे मोबाईलच्या वजनाने काय होईल की ते व्यवस्थित तिथे सेट होईल. आता इथे मी ती इमेज जी आहे ती बटर पेपरवर घेत आहे. पेन्सिल घेतली आहे. सुरुवातीला आपल्याला पेन्सिलच घ्यायची आहे. आता हा जो व्हिडिओ आहे, ही जी इमेज आहे, मी तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल म्हणून दाखवते की आपली चूक कुठे होते. तर आता इथे मी ड्रॉइंग ती जी आहे ती मी बटर पेपरवर घेत आहे. पण याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो की आपण जर त्याला चिकटपट्टी नाही लावली किंवा व्यवस्थित सेट नाही केलं
तर ती स्क्रीन जी आहे ती हलते. आता स्क्रीन हलण्यामागचं आणखीन एक कारण आहे, आपण ज्यावेळेस इमेज घेतो त्यावेळेस तिथे ऑप्शन आहे त्या ॲपमध्ये की त्याला ते लॉक करायचं आहे स्क्रीन. जर स्क्रीन लॉक नाही झाली, तर जी इमेज आहे ती हलणार. आता ते हलल्यावर काय होतं तुम्ही आता या व्हिडिओमध्ये पुढे बघाल. मी थोडासा फास्ट फॉरवर्डमध्ये हा व्हिडिओ दाखवला आहे. पुढची जी इमेज आहे ती अगदी आपण स्लोली घेणार आहोत कारण ते कसं स्टेप बाय स्टेप जायचं आहे ते बघण्यासाठी. तर हा जो व्हिडिओ आहे इमेजचा, इथे मी मात्र थोडंसं फास्ट घेतलं. तुम्ही बघू शकता ते हलतं त्याच्यामुळे माझी जी डिझाइन आहे ती क्रॉस झालेली आहे. तर मी ते लॉक नव्हतं केलं. हे तुम्हाला दाखवण्यासाठी केलं आहे कारण आपल्याकडून चूक नको व्हायला यासाठी मी हे दाखवत आहे. तर बघा मी ते करत आहे, पण जर ते सारखं हलतंय त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम तिथे येत आहे. तर सेम हाच प्रॉब्लेम आपल्याला येतो. आता बघा मी गॅलरीमधून इमेज सिलेक्ट केली आणि त्याची जी इन्स्ट्रक्शन आहे ती फॉलो करत मी त्या इमेजला आता घेतलेला आहे स्क्रीनवर. आता पुन्हा जे बटर पेपर आहे तो ठेवण्याआधी स्क्रीनला लॉक करायचंय. तुम्ही बघू शकता वरती मी स्क्रीनला आता तिथे लॉकचं जे बटन आहे ते प्रेस केलेलं आहे. ते बटन प्रेस केल्यानंतर आपली जी स्क्रीन आहे ती हलणार नाही. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता लॉक केल्यानंतर आपला जो पेपर आहे बटर पेपर तो तिथे ठेवायचा आहे. आता स्क्रीनवर तुम्ही बघू शकता मी बटर पेपर ठेवल्यानंतर जी डिझाइन आहे ती प्रॉपर इथे दिसत आहे. आता ते हलू नये म्हणून यासाठी तुम्ही चिकटपट्टी लावू शकता, टेपने त्याला सेट करू शकता किंवा आता इथे मी काय केलंय, की जो बटर पेपर आहे त्याचा थोडासा जो भाग आहे, तो मोबाईलमध्ये मी आतमध्ये टाकणार आहे, जेणेकरून ते हलणार नाही. पण ते करत असताना सुद्धा जर हलू नये याची देखील काळजी घ्यायची आहे. कारण जर पेपर हलला तर आपली जी डिझाइन आहे ती सरकू शकते. म्हणजे जशी आपल्याला हवी आहे तशी ती प्रॉपर येणार नाही. तर डिझाइन बिघडण्याची शक्यता असते. तर तुम्ही बघू शकता मी त्याला मोबाईलच्या खाली थोडंसं तिथे फोल्ड केलेला आहे थोडा भाग. आता यानंतर मी पेन्सिलने आता इथे मी ती जी डिझाइन आहे ती ड्रॉ करून घेत आहे. लक्षात घ्या डिझाइन ड्रॉ करत असताना आपल्याला सुरुवातीला पेन्सिल घ्यायची आहे. पेन्सिल का घ्यायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगते. याच्या मागचं काय कारण आहे ते. कारण जर तुम्ही आधीच पेनाने जर ड्रॉ केलं तर थोडासा पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तो होऊ नये म्हणून आपल्याला सुरुवातीला पेन्सिलने जी ड्रॉइंग आहे ती करायची आहे. आता तुम्ही इथे पेन जरी घेतला तरी तो हायलाइट होणार आहे डिझाइन आणि पेन्सिल जरी घेतली तरी सुद्धा ते तसंच जसं पेन सारखं आपण ड्रॉ केल्यानंतर दिसणार आहे तसंच दिसेल. तर सुरुवातीला आपल्याला पेन्सिलने ते ड्रॉ करायचं आहे. अगदी सावकाशपणे करायचं आहे. डिझाइन जी आहे ती जशी आहे मोबाईलवर तशीच आपल्याला स्क्रीनवरची डिझाइन जी बटर पेपरवर हायलाइट झालेली आहे ती आपल्याला घ्यायची आहे. जसा शेप आहे तसंच घ्यायचा आहे. पेपर हलणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बऱ्याचदा काय होतं, की जे नवशिके आहेत, जे बिगिनर्स आहेत त्यांच्याकडून चुका होण्याची शक्यता असते. अगदीच त्यांच्याकडून काय, की जे जास्त एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात. चूक ही कोणाकडूनही होऊ शकते. पण आपल्याला काय करायचं आहे, की इमेज जी आहे, तो वेळ आपला जो आहे, तो एकदा आपण देतो त्यावेळेस तो वाया जाऊ नये म्हणून याची काळजी घ्यायची आहे. इमेज व्यवस्थितच आली पाहिजे, पेपर हलला नाही पाहिजे, या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आता तुम्ही इथे बघू शकता जसा शेप आहे मी तसा अगदी हलक्या हाताने ते करून घेत आहे. तर पेपर जो आहे तो हलला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. कारण जर तुम्ही जशी ड्रॉइंग आहे तशी जर परफेक्ट घेतली, तर ते व्यवस्थितपणे जे आपलं ड्रॉइंग केलेलं जे चित्र आहे, ते तिथे आपल्याला दिसतं. आता हीच ड्रॉइंग आपण फक्त इथे आता हा डेमो बघत आहोत. तुम्ही ज्यावेळेस नेक लाईन असेल ब्लाउजचा जो बॅक पार्ट आहे तिथे नेक लाईनसाठी सुद्धा एखादी जी डिझाइन आहे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. Googleवर जायचं आहे, Pinterestवर जायचं आहे. याच्यावर तुम्हाला या पद्धतीने ज्या ड्रेसिंगच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या तुम्हाला सर्च करायच्या आहेत. त्या तुमच्या गॅलरीमध्ये तुम्हाला सेव्ह करून ठेवायच्या आहेत. स्क्रीनशॉट घेऊ शकता, डाउनलोड करू शकता आणि त्या घेऊन तुम्हाला या पद्धतीने त्यांची जी डिझाइन आहे, या ट्रेसिंग पेपर असेल तुमच्याकडे तरी उत्तम. पण जर बटर पेपर असेल जो इझिली अवेलेबल असतो कुठेही, तो तुम्ही घेऊ शकता. तसंच जी आपली स्लीव्हजची डिझाइन आहे, म्हणजे तुम्हाला स्लीव्हजवर एखादी डिझाइन ड्रॉ करायची आहे. बऱ्याचदा प्रत्येकालाच ड्रॉइंग जमते असं नाही. तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, की जी डिझाइन आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि बटर पेपर किंवा तुम्ही ट्रेसिंग पेपर थ्रू ही जी डिझाइन आहे ती पेपरावर घ्यायची आहे काढून आणि त्यानंतर तुम्ही ती जे फॅब्रिक आहे त्याच्यावर तुम्ही ते उतरवू शकता. अतिशय सोपं आहे. फक्त थोडं समजणं आणि समजून घेणं जास्त गरजेचं आहे. कारण काय होतं, की तुम्ही कितीही छान एम्ब्रॉयडरी तुम्हाला येत असेल, पण जर तुम्हाला ड्रॉइंगच व्यवस्थित जमत नसेल,
तर त्यावेळेस काय होईल की मग जी ड्रॉइंग आहे ती जर व्यवस्थित नाही आली तर आपली एम्ब्रॉयडरी सुद्धा व्यवस्थित येणार नाही. तर अगदी जे पॉइंट टू पॉइंट्स आहेत ते देखील इथे आपल्याला घ्यायचे आहेत. आता त्याचा जो तुरा आहे तो मला दिसत नव्हता म्हणून मी थोडंसं बॅक करून आणि म्हणजे स्क्रीनवर बघितलं आणि मग ते केलं आहे. तर आपली जी ड्रॉइंग आहे ती इथे कंप्लीट झालेली आहे. तर जसं चित्र आहे मोबाईलवर तसंच्या तसं मी काय केलेलं आहे ते घेतलेलं आहे. आता ह्याला अनलॉक करण्यासाठी काय करायचं आहे, जे आपलं व्हॉल्यूमचं बटन आहे ते प्रेस करायचं आहे. आता हे तुम्ही असं कसंही जरी केलं तर ते अजिबात लॉक जो आहे तो निघणार नाही. इथे तुम्हाला त्याला अनलॉक करण्यासाठी काय करायचं आहे, तर जे व्हॉल्यूमचं बटन आहे ते प्रेस करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बाहेर याल. तर अशा पद्धतीने आपल्याला या ॲपचा उपयोग करायचा आहे. आता तुम्ही जर Googleवरून घेतला तरी सुद्धा चालेल. तिथूनही तुम्हाला घेता येतात. आपल्याला ज्या डिझाईन्स आहेत त्या Pinterestवर किंवा जे Google आहे त्याच्यावर तुम्हाला सहजपणे मिळून जातील. तर अशा पद्धतीने आपल्याला या कार्बन पेपरचा वापर तसंच ट्रेस पेपर आणि जो ट्रेसिंग पेपर आहे तो आणि जो आपला बटर पेपर आहे त्याचा वापर करून जी डिझाइन आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारची कितीही कठीण किचकट जरी असली तरी सुद्धा तुम्ही ड्रॉइंग करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला जी मेथड्स आहेत, पद्धती आहेत त्यांना फॉलो करत जी डिझाइन आहे ती कंप्लीट करायची आहे. आता जी ड्रॉइंग आहे, जी आपण बटर पेपरवर घेतली, आता तिला आपल्याला फॅब्रिकवर घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, की आता बटर पेपरवर ड्रॉइंग तर ऑलरेडी झालेली आहे. आता याच्यानंतर जो आपला कार्बन पेपर आहे, त्याला आपल्याला घ्यायचा आहे. आता इथे मी 2 इमेजेस रेडी केलेले आहेत. आपण मगाशी सुरुवातीला जी बघितली ती देखील आणि आत्ताची आपण बघितली ती देखील. तर जशी आपली इमेज होती मोबाईल स्क्रीनवर त्याच पद्धतीने आपण इथे ती घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला ही जी डिझाइन आहे ती फॅब्रिकवर उतरवायची आहे. तर कार्बन पेपर मी इथे घेतलेला आहे. आता हा जो कार्बन पेपर आहे तो कसा ठेवायचा ते आता आपण पुढे पाहणार आहोत. बघा ही जी बाजू आहे ती खाली आपल्याला ठेवायची आहे आणि वरची बाजू वर आली पाहिजे. तर त्याआधी मी तुम्हाला जे महत्वाचं आहे ते सांगते. ही डिझाइन आपली आता जी आपण काढली ती झाली. पण याही व्यतिरिक्त तुम्हाला अनेक डिझाइन म्हणजे स्लीव्हजवर तुम्हाला डिझाइन घ्यायची आहे. तर तुमचा स्लीव्हजचा जो शेप आहे त्या स्लीव्हजच्या शेपवर तुम्हाला काय करायचं आहे, की जेवढा भाग तुम्हाला घ्यायचा आहे त्या भागावर तुम्हाला तो पेपर जो आहे तो ठेवायचा आहे आणि जिथे तुम्हाला डिझाइन हवी आहे त्या पार्टवर तुम्हाला ती डिझाइन ड्रॉ करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते ज्यावेळेस तुम्ही डिझाइन काढाल त्यावेळेस या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, की तुमचं स्लीव्हसाठी किंवा बॅक नेक जी आपले नेक डिझाइन असते, तिथे जर तुम्हाला एखादी डिझाइन हवी असेल, तर तुम्ही मोबाईलवर घेऊन आणि ते ट्रेस कराल बटर पेपरवर. त्याच्यानंतर तुम्हाला कार्बन पेपरवर ते ठेवून आणि फॅब्रिकवर घ्यायचं असेल त्यावेळेस मात्र तुम्हाला काय करायचं आहे, की ते आपल्याला कुठल्या भागावर घ्यायची आहे याची देखील दक्षता घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता बटर पेपर आणि कार्बन पेपर मी ठेवलेला आहे. आता कार्बन पेपर मी कसा ठेवलेला आहे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्याची वरची बाजू जी आहे ती वरच्या बाजूलाच आली पाहिजे आणि खाली जी बाजू आहे ती मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ती आता खाली आहे. आता पेपर ठेवल्यानंतर आपल्याला इथे आता पेन्सिलने मी इथे ट्रेसिंग करत आहे पुन्हा एकदा. तर ट्रेस करत असताना काळजी घ्यायची आहे. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं, की आपल्याला पेन्सिलने का ड्रॉइंग करायची आहे ज्यावेळेस तुम्ही बटर पेपर स्क्रीनवर ठेवता त्यावेळेस. तर त्याच्यामागचं तुम्हाला मी कारण सांगते. आता इथे मी पेन्सिल घेतली आहे. मी ऑलरेडी बटर पेपरवर ठेवून त्याला पेन्सिलनेच ड्रॉ केलेलं आहे. म्हणजे जी डिझाइन आहे ती बटर पेपरवर घेतली. पण आता मात्र मी पुन्हा ते पेन्सिलनेच ड्रॉ करते. पण इथे काय होतं, की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांची स्मरणशक्ती फार चांगली आहे, त्यांच्या लक्षात राहील, की मी कुठून सुरुवात केली आणि कुठपर्यंत आलीये. म्हणजे कुठलाच पॉइंट सुटण्याची शक्यता कमी असते. पण ज्यांची स्मरणशक्ती फार चांगली नाहीये, म्हणजे ज्यांना विसरायला होतं, तर त्यांच्यासाठी काय करायचं आहे, की त्यांनी जर पेन्सिलनेच केलं, तर मग काय होतं, की अरे मी इथपर्यंत तर घेतलं होतं. मग पुन्हा तुम्ही दुसऱ्या पॉइंटला गेलात, तर अरे हे झालं होतं का? असा प्रश्न पडतो. मग काय होतं आपण पुन्हा तिथेच ट्रेस करत राहतो. मग ते पुन्हा पुन्हा ट्रेस केलं जातं. म्हणून इथे आपल्याला काय करायचं आहे, पेन्सिलचा वापर करायचा नाहीये. तर ट्रेस करत असताना स्क्रीनवरच आपल्याला पेन्सिल घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पेनचा वापर करायचा आहे. म्हणजे काय होईल, की मी ती डिझाइन आहे, मी आता इथून बघा सुरुवात केली मी पेनने. तर मी आता पेनने सुरुवात केल्यानंतर पेन्सिल आणि पेन दोघांचा कलर वेगळा दिसतोय. म्हणजे माझ्या लक्षात येतंय, की हां, मी एवढा पार्ट जो आहे तो मी ट्रेस केलेला आहे. आता उरलेला जो पार्ट आहे पेन्सिलचा तिथे मला जायचं आहे ट्रेस करत. तर यासाठी आपल्याला
पेन्सिल घ्यायची नाहीये. हे मी सुरुवातीला सांगितलं होतं, की त्याच्या मागचं काय कारण आहे. तर ते हे कारण आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रत्येक पॉइंट अगदी डिटेलमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुम्हाला पहिल्यांदा जरी तुम्ही सुरुवात केली, तरी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. जरी आला, तर 1-2 प्रॉब्लेम तुम्ही फेस कराल. पण त्याच्यानंतर जे सुरुवातीला आपण एखादी गोष्ट करायला गेलो आणि आपल्याला जर त्याच्याबद्दल नॉलेज नसेल, तर ते आपल्याला समजतच नाही. बऱ्याचशा चुका होतात. तर त्या होऊ नये म्हणून मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता इथे मी बघा पेननी करत आहे, तर ते व्यवस्थित मला समजत आहे, की माझं कुठपर्यंत झालं आहे आणि मला आता कुठल्या पॉइंटला जाऊन करायचं आहे. कारण पेन्सिलचा जो भाग आहे, तो तिथे मला ट्रेस करायचा आहे. आता ट्रेस करताना कोणती काळजी घ्यायची आहे, की जास्त जोर देऊन ट्रेस करायचं नाहीये. अगदी जेवढं तुम्हाला म्हणजे तुम्हाला आपल्या हाताला सुद्धा जाणवतं, की हां, एवढं ट्रेस केल्यानंतर खाली जे आहे ते दिसेल. कारण जो कार्बन पेपर आहे, ते डबल-डबल म्हणजे जी डिझाइन आहे ती व्यवस्थितच आली पाहिजे. कधी-कधी काय होतं, की आपण खूप जास्त जोर लावून ट्रेस करतो किंवा ट्रेस करत असताना अ, ते फाटू पण शकतं. याची देखील काळजी घ्यायची आहे. आता जे ट्रेसिंग आहे ते इथे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. व्यवस्थित जसा शेप आहे तसा आपल्याला ड्रॉ करत जायचं आहे. तर पॉइंट टू पॉइंट आपल्याला जे डिझाइन आहे ती घ्यायची आहे. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला ट्रेस करायचं आहे. कारण आपला कार्बन पेपर जो आहे, तुम्ही जसं ट्रेस कराल, पेपर हलत असेल तर तिथे चिकटपट्टी लावा. पिन्स लावू शकता तुम्ही. कारण ते हलणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. इथे देखील. मोबाईलवर तर घ्यायचीच आहे, पण इथे सुद्धा आपल्याला ते हलणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता हे कंप्लीट झालंय बघा. तुम्ही बघू शकता इथे इमेजमध्ये ते इथे दिसत आहे. आता येलो कलरचा पेपर आहे म्हणून ते येलो कलरमध्ये तिथे आलेलं आहे. माझा नेव्ही ब्लू कलरचा जे फॅब्रिक आहे, त्याच्यामुळे ते येलो कलरमध्ये दिसत आहे. आता इथे मी पुन्हा पेन्सिलने जे आहे ते ड्रॉ करून घेत आहे. तर जे कार्बन पेपर आहे ते कसं घ्यायचं आहे आपल्याला, जर तुमचा ब्लॅक कलरचा फॅब्रिक असेल, म्हणजे आता हा नेव्ही ब्लू कलरचा आहे, तर इथे आपल्याला व्हाईट कलरचा सुद्धा कार्बन पेपर मिळतो. ते आपण घ्यायचे आहेत. त्याने त्याने काय होतं, की तुम्ही जे ड्रॉइंग कराल ते फॅब्रिक डार्क असल्यामुळे त्याच्यावर उठून दिसेल. त्यानंतर रेड कलरचं देखील मिळतं. आता माझ्याकडे येलो कलरचं आहे. तर अशा पद्धतीने 4 प्रकारचे असतात. तर त्यातून तुम्ही शक्यतो जसं आता आपलं फॅब्रिक असेल त्यानुसार आपल्याला ते वापरायचे आहेत. आता इथे देखील ते दिसलंच. तर मी ते पुन्हा जी आपली पेन्सिल आहे तिच्याने पुन्हा ते हायलाइट केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता जसं आपलं ड्रॉइंग होतं त्याच पद्धतीने ते फॅब्रिकवर सुद्धा आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ट्रेसिंग पेपरचा वापर करून किंवा बटर पेपरचा वापर करून आणि जे आपलं फॅब्रिक पेपर आहे, म्हणजे फॅब्रिक कार्बन पेपर त्याचा वापर करून आपल्याला हे कंप्लीट करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेसिंग पेपरने किंवा बटर पेपरने तसंच कार्बन पेपरचा वापर करून जी ड्रॉइंग आहे, डिझाइन आहे, एम्ब्रॉयडरी आहे ती कशी फॅब्रिकवर घ्यायची ते पाहिलं. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बटरफ्लाय पॅच बघितला होता, तर तो सुद्धा तुम्ही याच पद्धतीने ड्रॉ करू शकता. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या बटरफ्लाय पॅचला आपण आतापर्यंत जे शिकलेलो आहोत, तर ते आपण त्याच्याने आपण त्याला भरणार आहोत. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. याची प्रॅक्टिस करा आणि मला व्हिडिओ मात्र तुम्ही शेअर करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.